आपल्यासोबत अजय महाराज बारसकर आहेत. सर, काय सांगाल? तुमची पंढरपूरमध्ये गाडी जाळली होती, एकूणच काय सांगाल त्याविषयी? आता मला पंढरपूरमध्ये जातानाच धमक्या आल्या, तुझ्याकडे बघून घेऊ, तुला असं करू, तुला तसं करू. मी म्हणलं मी ते येणार आहे. पंढरपूरमध्ये गेलो, ते आमच्या प्रदक्षिणा मार्गात मला शिव्या गाड्या केल्या. मी म्हणलं जाऊ द्या, कुठं दुर्लक्ष करता, भुंकती ती द्यावी भुंक, आपण त्याची नाही शिकू. तुकोबाराने आपल्याला सांगितलं चला आपण जाऊ. आणि मग रात्री त्यांनी हा प्रकार केला. पाहिलं कुणावर थेट आरोप करताय? गुन्हे दाखल केलेले आहेत का त्याविषयी? नाही, मला 8-9 जणांचे फोन आलेले आहेत आणि एका जणांनी डायरेक्ट सांगितलं मी गाडी जाळली आणि काय आता ती बोलताय ना मला, तुला उपट म्हणले. अशा पद्धतीची भाषा आहे. जाळली म्हणून डायरेक्ट फोन आहे मला, मी जाळली गाडी. अशी काय इतकं मूर्खपणा तरी कुठं असतो का? स्टेटमेंट आपले काय रेकॉर्ड होतं, काय होतं. मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषण सुरू करताय, एकूणच त्याविषयी काय सांगा? नाही, त्यांनी उपोषण करा त्यांचा अधिकारी, मी कसं काय मानणार त्यांना. पण ते आता उपोषण करते ना, 8 दिवसात उठते, सगळं पद्धतशीर ते होईल. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तुम्ही सागर बंगल्यावरती जाताय, एकूणच काय भूमिका घेऊन जाताय? नाही, मला लोक म्हणते तुम्ही काय करीत नाही मराठा समाजासाठी, नुसतीच प्रेस घेतात, नुसतंच बोलतात. मग आता बघा, मी कधी मरण मला माहीत नाही. माझ्या बायकोला सांगितलं कुकूच पुसून आलो म्हणलं मी. आता रडत होती ती घरी, जातो म्हणलं तिथं बसतो, काय व्हायचं ते होईन. असं मारायचं त्याच्यापेक्षा मेलो लोकांसाठी तर बरं होईल. सगळेच लोक काय याच्या बाजूचे नाही येतं, आज थोडीचे. नाही, पण पत्रव्यवहार वगैरे काय केलं का प्रशासनात? पत्रव्यवहार वगैरे काय केलंय का? त्यांनी कोणता पत्रव्यवहार केला? माझी पत्रकार सगळ्या बांधवांना विनंती, त्याचं मला निवेदन दाखवा. एक निवेदन एवढ्या 4 महिन्यात त्यांनी एक निवेदन दाखवा त्याच्या सहीचं, की माननीय मुख्यमंत्री विषय मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आणि वगैरे वगैरे असं एक सहीचं निवेदन दाखवा. फक्त त्याच्यावर दाखवा मला निवेदन. तो आत्ता एवढे 4 वेळेस उपोषणाला बसला, निवेदन मला दाखवा. एक निवेदन नाही तुम्ही. आणि मला आता मी गरीब माणूस आहे, आपलं एकटा माणूस आहे, मला आपलं. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं कोणा अदृश्य शक्तीचा हात आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मनोज जरांगे हा बघा, ज्याला फायदा होतो ते तिथं गोळाच होतात. 2 लोक तिथे येतं, एक भोळे लोक येतं मराठा समाजाचे, ते बिचारे त्यांना विश्वासी, मी त्यांच्या विश्वासाचा दाडा जाऊन देत नाही. त्यांना असं वाटतं की बाबा मनोज जरांगे आपलं काहीतरी कल्याण करतील, आपलं काहीतरी चांगलं करतील, ह्या विश्वासानं तिथं काही लोक आहेत. ते भोळे येतं, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण तिथं काही लाभार्थी लोक येतं, म्हणजे कोणाला ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची, कोणाला जिल्हा परिषद, कोणाला काय व्हायचं, न आमदार व्हायचं, अनेकांना लय जणांना स्वप्न पाडलेले येतं हे व्हायची. तशी ते लोक येतं, ती त्यांच्या त्या पद्धतीने ते लोक गोळावून येते. सरळ घरी त्यांना लाभार्थी लोकच हे करतात. आणि कोणतरी अदृश्य कोणाला फायदा झाला बघा ना तुम्ही, ती एवढ्या जागा निवडून आल्या त्या मदतच करतात. पण मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये एवढा तिरस्कार का आहे असं वाटतं? अरे, तिरस्कार करायचं काय कारण आहे हो? मी म्हणलं बा तुम्ही बंद खोलीत चर्चा केली, मला पटलं नाही. का प्रेम केलं? मी काय प्रेम केलं नाही का मनोज जरांगेवर? ते गिरीश महाजनला म्हणलं कानात बोलू नको, अजिबात बोलायचं नाही कानात, कुजबूज करायची नाही कुणी. मी बंद खोलीत चर्चा घेत नाही, मी ओपन बैठक घेत असतो. अरे, फिदा झालो ना आम्ही त्यांच्यावर, सगळे जसे लोक झाले आम्ही फिदा झालो ना. पण बंद खोलीत जर तुम्ही लोणावळ्यात चर्चा करता, बंद खोलीत वाशीत करता, अंतरावलीत अशोक चव्हाणांबरोबर 2दा चर्चा करता, तुमचा विश्वास राहिला कुठं ट्रान्सपरन्सी राहिली, कुठं पारदर्शकपणा राहिला आहे? हे होते अजय महाराज बारसकर. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.